पॅनकेकचं प्रीमिक्स घरी कसं तयार करायचं ते दाखवणार आहे। हे जे मेजरमेंट आहे हा मोठा कप आहे, 200 ml चा कप आहे। त्या कपने मी 4 कप मैदा घेतलेला आहे। जर तुम्हाला मैद्याचं बनवायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी गव्हाचं पीठ पण वापरू शकता। 2 कप मी पिठी साखर घेतलेली आहे, ती पण ह्याच्यात टाकायची आहे। हे भांड छोटं पडत होतं म्हणून मी हे मोठं भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यात हे टाकत आहे। त्यात मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर टाकत आहे। 1 कप मिल्क पावडर, 2 टीस्पून मी बेकिंग पावडर टाकत आहे। हे जे पॅनकेकचं जे मिश्रण आहे ते व्हेज पॅनकेकचं आहे। जर तुम्हाला ह्या पॅनकेकमध्ये जर अंड टाकायचं असेल तर तुम्ही करते वेळी अंड फेटून टाकू शकता। पण हे प्रीमिक्स आता तुम्ही जर बनवून ठेवलं 5-6 महिने हे फ्रीजमध्ये टिकतं पण खराब होत नाही। मेजरमेंट प्रमाणे एखादा कप घेऊन दूध टाकून तुम्ही हा पॅनकेक करू शकता। आता हे मी प्रीमिक्स बनवून ठेवत आहे। तुम्हाला जर कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही 1 कपच्या प्रमाणामध्येच हे पीठ तयार करू शकता। आणि माझ्या घरामध्ये पॅनकेक सारखा बनवला जातो म्हणून मी हे रेसिपी तुम्हाला आज दाखवत आहे। हे तयार केलेलं प्रीमिक्स आहे, मी आता हे चाळून घेत आहे। हे जे उरलेलं जे आहे ते चमच्याने असं फोडून घ्यायचं आहे, त्याची पावडर करून घ्यायची आहे। जर चमच्याने होत नसेल तर मिक्सरमध्ये पावडर करून तुम्ही परत चाळून घेऊ शकता। हे बघा अशी चमच्याने तुम्ही बारीक करू शकता। व्हेज पॅनकेकचं प्रीमिक्स तयार झालं आहे। आता हे मी एअरटाईट डब्यामध्ये भरत आहे। पॅनकेक प्रीमिक्स मी बनवलेलं आहे, त्याचंच मी आता तुम्हाला पॅनकेक कसं करायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी इथे 1 कप मी प्रीमिक्स घेतलेला आहे। अर्धा टीस्पून मी व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे, ते टाकत आहे। 1 टेबलस्पून मी गोडे तेल घेतलेलं आहे। 1 टेबलस्पून मध घेतलेला आहे। हे आता मिक्स करून घ्यायचं आहे। ज्या कपाने मी प्रीमिक्स घेतलं होतं त्याच कपाने मी आता 1 कप दूध घेतलेलं आहे। याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकणार आहे। या पिठामध्ये गुठळ्या राहता कामा नयेत, अगदी प्लेन स्मूथ आपल्याला बॅटर पाहिजे। अजून थोडं दूध लागणार आहे। हे बघा याच्यातलं आता मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे। स्मूथ बॅटर झालेलं आहे। 1 कपाला अर्धा कप दूध लागलेलं आहे। मी 5 मिनिटं झाकून ठेवत आहे। पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि ह्याला तेल लावून घेत आहे। हे टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे। पॅनकेक करताना नॉनस्टिकच तवा वापरा। इथे मी हे बॅटर करून 5 मिनिटं असंच मुरवत ठेवलं होतं। आणि तुम्हाला ज्या आकारात करायचे असतील पॅनकेक तर तुम्ही 1 चमचा किंवा एखादं मेजरमेंट घ्या आणि त्याच मापाने तुम्ही केलं तर अगदी एकसारखे पॅनकेक येतात। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मी हा 1 चमचा घेतलेला आहे, या चमच्याच्या मापानेच आता मी पॅनकेक करत आहे। आणि याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे। दुसरी सुद्धा बाजू ब्राऊन झाली की काढायचं आहे। एका कपाचे 9 पॅनकेक झालेले आहेत। त्यावर मी बटर ठेवलेलं आहे आणि एकावर मी मध टाकत आहे। हे सिरप आहे, पॅनकेक सिरप। याच्यावर मी 1 चमचा सिरप घेतलेला आहे। हे मी कापून दाखवत आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरच्या घरी प्रीमिक्स बनवून पॅनकेक करू शकता। आयत्या वेळेला नाश्त्याला किंवा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही हे पॅनकेक घरच्या घरी करू शकता।